नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. राणी लक्ष्मीबाई दुर्ग उत्सव मंडळाचे सदस्य अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धेने गेली 18 वर्षे नवदुर्ग उत्सवाचे भव्य आयोजन करण्याचा सन्मान मिळवत आहेत. या उत्सवात केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. दरवर्षी मंडळाचा पंडाल समाजातील विविध ज्वलंत मुद्द्यांवर आधारित उत्सवही सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे केंद्रबिंदू बनतो. जसे की भारताचा गौरवशाली स्वातंत्र्य संग्राम, साक्षरतेचे महत्त्व, ऑटिझम विषयी जागरूकता, बालमजुरी आणि इतर अनेक विषय असतात. यंदा मंडळाने ड्रॅगन या रहस्यमय विषयाभोवती सजलेला अद्भुत प्रवास सादर करणार आहे, जो सर्वांसाठी विस्मयकारक आणि प्रेरणादायी ठरेल. मी प्रसन्न मोहिले, संस्थापक अध्यक्ष राणी लक्ष्मीबाई दुर्ग उत्सव मंडळ, लक्ष्मीनगर, नागपूर. हे आमचं 19वे आयोजन आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदा पण एक वेगळ्या थीमवरती, ड्रॅगन या थीमवरती तिथे मोठा पंडाल उभारला आहे. याचबरोबर आम्ही 35 स्टॉल्स खाण्याचे उभारले आहेत फूड कोर्टमध्ये आणि 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे. सोनिया परचुरे या फार फेमस नृत्यांगना आहेत, त्या भगवती याच्यावरती कार्यक्रम सादर करणार आहेत आपल्या 25 महिलांसोबत. त्याचबरोबर इथे अभंग रिपोस याचा कार्यक्रम होणार आहे. तुकाराम आणि एकनाथांच्या आधारित एक फ्युजन बँड मुंबईहून येतो आहे हा कार्यक्रम सादर करायला. आणि त्याच्यासोबत निरंजन बोबडे आपले विदर्भाचे कलाकार जवळपास 150 कलाकारांसोबत नृत्यनाटिका सादर करत आहेत. अभिनेता शरद पोंक्षे हे येत आहेत व्याख्यानासाठी. ते भारत काल, आज आणि उद्यावरती कार्यक्रम सादर करणार. त्याच्यानंतर अरिजित सिंग यांना ट्रिब्यूट म्हणून राहुल साली हे सिंगर त्यांना ट्रिब्यूट सादर करतील 9 तारखेला. 10 तारखेला प्रख्यात जागरणाच्या सिंगर सोनाली दीपाली दुबे यांचा कार्यक्रम, जागरणाचा देवीचा आयोजन होईल. असे वेगवेगळे कार्यक्रम आपण करतो आहे. याच्याचबरोबर आमच्या इथल्या लोकल महिलांचा, मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम 11 तारखेला करतो आहे. आम्ही याच्या माध्यमातून दरवेळेला एक वेगवेगळा उपक्रम सामाजिक हातात घेतो. आम्ही मातोश्री वृद्धाश्रमला सपोर्ट करतो दरवर्षी. याच्या माध्यमातून आम्ही 25 डिजिटल क्लासरूम्स महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आम्ही केलेले आहेत. आम्ही ऑटिस्टिक स्कूलला मदत केलेली आहे. असं वृक्षारोपणाचे कार्यक्रम आम्ही हातात घेतो. असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही दरवर्षी हातात घेतो आणि यंदासुद्धा आम्ही सामाजिक उपक्रम घेण्याचा आमचा याच्याबद्दलचा विचार आहे. गेल्या काही वर्षात राणी लक्ष्मीबाई दुर्ग उत्सव मंडळाचा गौरव अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांनी केला आहे. ज्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विजय दर्डा यांचा समावेश आहे. 2006 मध्ये लहानशा उपक्रमापासून सुरू झालेलं हे मंडळ आज मध्य भारतातील एकमेव असा नवदुर्गा उत्सव आहे, जो की सामाजिक सांस्कृतिक कथकांना धार्मिक श्रद्धेशी जोडून प्रस्तुत करतो. दररोज 50,000 पेक्षा जास्त नागरिकांची उपस्थिती हे मंडळाचे समर्पित कार्यसंघाचे परिश्रमाचे फळ आहे. या कार्यसंघात सुमारे 50 सदस्यांचा समावेश आहे. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.